आपला हा माऊली वृद्धाश्रम 2017 सालापासून आपण चालू केलेला आहे। हा श्रीरामपूरला काळ्याराम मंदिरच्या मागे वार्ड नंबर 7 मध्ये 1 गुंठा जागेमध्ये आपण हा सुरुवात केली। यामध्ये सर्वात महत्त्वाचं दिंडीमध्ये 5 वर्षे सलग सेवा दिल्यानंतर त्यामध्ये जे मला आजी आजोबा भेटले जे निराधार आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं, समाजाचं देणं लागतंय या विचाराने आम्ही आयुष्याच्या संध्याकाळी 60 नंतर या परमेश्वरीय सेवेचं काम सुरू केलं। यामध्ये 2017ला ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस आम्ही पुण्याला होतो आणि पुण्याहून श्रीरामपूरला दिंडीला आल्यानंतर मला ही जाणीव झाली की 5 वर्षे आजी आजोबांची सेवा करीत असताना आपण असं निराधाराला आधार द्यावा आणि त्या उद्देशाने आम्ही त्यावेळेस वृद्धाश्रम चालू केला। आणि अक्षरशः माझी मिसेस शिक्षिका आहे, तिने 7 लाख रुपये कर्ज काढून दिलं मला आणि त्यावर आम्ही हा वृद्धाश्रम चालू केला। आणि वृद्धाश्रम चालू करता करता इतकी भयंकर गर्दी व्हायला लागली की आमच्याकडे 1ही रुपया न घेता अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, अंत्यविधीपर्यंत मोफत आम्ही सेवा देतो। त्यामुळं इतकी गर्दी व्हायला लागली की आमच्या 700 स्क्वेअर फुटामध्ये 2 रूममध्ये 3 रूममध्ये जवळजवळ 14 लोक आजी आजोबा राहायचे। अक्षरशः पलंगावर एक आजी, खाली 2-2 मिनिटं लावून खाली एक आजी राहायची। अशा वाईट अवस्थेत आम्ही दिवस काढले आणि त्यामधून एक संकटातून संधी अशी शोधली आम्ही की भयंकर गर्दी होत असल्यामुळे ज्या आजी आजोबांना मुलं मुली नातवंड आहे यांचं आम्ही हळूहळू समुपदेशन करायला लागलो आणि समुपदेशन करून एक आजी आजोबा आम्ही घरी पाठवायला लागलो। आणि अभिमानानं सांगावं वाटतं की ह्या 7 वर्षात आम्ही 52 आजी आजोबांना परत त्यांच्या कुटुंबात पाठवलं, त्यांच्या नातवंडात पाठवलं। हे फार मोठं यश आहे। वृद्धाश्रम वाढवावं ही इच्छा नाही, परंतु नाविलाजाने ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी आम्ही हा वृद्धाश्रम खोललेला आहे। आज 7 वर्षे झालेले आहे। त्यानंतर आमच्या श्रीरामपूरला ते जागा नसल्यामुळं आम्हाला इथं शिरसगाव हद्दीत आम्हाला काही जागा दिली आणि त्या जागेमध्ये आम्ही वृद्धाश्रमाबरोबर निराधार मुलांनाही आमच्या या वृद्धाश्रमात आसरा दिलेला आहे। एक जानकी माऊली निराधार विद्यार्थी आश्रम म्हणून एक शाखा काढली आम्ही। माऊली वृद्धाश्रमावर आणि जानकी माऊली निराधार विद्यार्थी आश्रम असे दोघांची एक सांगड घालून आजी आजोबांना नातवंडाची एक भूक असते ती भूक भागवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आज माझ्याकडे 12 नातवंड आहे। तिथं जवळ शिरसगाव शाळा आहे, त्या शाळेत दररोज पाठवतो आम्ही। तिथं काही मराठी शाळेमध्ये आहेत, काही न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलं आहेत। यांचा खर्च संपूर्ण आम्ही म्हणजे त्या मुलांकडून पालकाकडून 1ही रुपया न घेता त्यांना शिक्षण देतोय आम्ही। हे सर्व समाजातल्या दानशूर लोकांच्या मदतीवर करतोय। आमची संकल्पना अशी आहे की आमच्याकडे 15 आजी आजोबा आहे, 10 अनाथ निराधार एकल पालक मुलं आहे। अशांचं एक 25 जणांचं आमचं अन्नदान असतं। अंदाजे आमचं 2 ते 2.5 हजार रुपये पंक्तीचा खर्च असतो। समाजाला आम्ही आवाहन करतो की वर्षातून एखादा दिवस तुमचा वाढदिवस असेल, मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल किंवा आपल्या ज्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आपण घरी जे अन्नदान करतो तसेच अन्नदान आमच्याकडेही करावं आणि या परमेश्वरीय सेवेमध्ये प्रत्येकाने थोडा हातभार लावा एवढी आम्ही समाजाला विनंती करतो आणि थांबतो। मी माझ्या रोजच्या प्रमाणे शाळेत जायची। आता मी 7वीत होते तेव्हा मी अचानक माझी नजर पडली एका वृद्धाश्रमाकडे, ते म्हणजे माऊली वृद्धाश्रम। आणि मी असा ठाम निश्चय केला होता की माझा वाढदिवस मी हा निराधार मुलांसोबत व वयस्कर आजी आजोबांसोबतच करायचा आहे। म्हणून मी माझ्या आईवडिलांना बोलले की मी ह्याच वृद्धाश्रमात मला माझा वाढदिवस करायचा आहे।
आणि मागील वर्षी मी माझा वाढदिवस ह्याच वृद्धाश्रमात केला होता. मला या निराधार मुलांसोबत येऊन खूप आनंद झाला. त्यांच्यावर जे संस्कार केले जातात, त्यांना जी शिकवण दिली जाते, आजी आजोबांचे आशीर्वाद घेऊन मला खूप आनंद झाला. आणि हे वृद्धाश्रम इतकं सुंदर आहे, अप्रतिम आहे एकदम. आणि इथलची विठ्ठल रुक्माईची मूर्ती मी रोज सकाळी जाता येता इथून पाया पडून जाते की माझी दिवसाची सुरुवातच या मंदिरापासून होते. आणि मला इथलची सगळ्या सुविधा खूप आवडल्या आणि मी माझे पुढील वाढदिवसही इथंच करेन. मी माझ्या मित्रांनाही सांगेन की तुम्ही इथं या, इथलचं सगळं पहा, त्यांनाही आनंद होईल अशी मी इच्छा करते त्यांच्याकडून. धन्यवाद. जसं हिने सांगितल्याप्रमाणे हिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. सगळ्या आजी आजोबांसोबत बड्डे सेलिब्रेट करून खूप छान वाटलं. मुलांकडे बघून वगैरे पण खूप छान वाटलं. त्यांची शिस्त वगैरे सगळं बघून भारी आली. म्हणजे ते शिक्षण वगैरे इथं करतायत त्यांचं, ती सुविधा पण खूप छान आहे.